संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये आज ज्या घोषणा केल्या त्याचबरोबर निवेदन देखील केलं. नेमकं त्या घोषणासंदर्भात आणि निवेदनासंदर्भात काय वाटतं आहे? माझ्यासोबत धनंजय देशमुख आहे. काय सांगाल, मुख्यमंत्र्यांनी आज कारवाई संदर्भातल्या ज्या काही निवेदन केलं, ज्या काही घोषणा दिल्या त्या संदर्भात काय पहिली प्रतिक्रिया असेल? त्यांनी जे सूचना दिल्यात, त्यांनी जे आता सभागृहात मांडणी केली सगळ्या गोष्टीची, तर त्यावर लवकरात लवकर जे आरोपी आहेत हे सगळं होत राहील. न्यायालयीन चौकशी हे तर होणारच आहे समजा, पण माझं आत्ता एकच मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना पण अजून, की आरोपी उद्या संध्याकाळपर्यंत अटक करा तुम्ही. मात्र त्यांनी या अगोदर CIDकडे तपास होता, आता SIT स्पेशल वरिष्ठ अधिकारीची SIT असणार आहे, न्यायालयीन चौकशीसुद्धा असणार आहे. तर या सगळ्या चौकशीच्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? नेमकं समाधानी कधी होणार? नाही, त्यांनी स्पेशल SIT नेमली त्या दिवशी मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले होते, की विश्वास व्यक्त केला होता की स्पेशल SIT AIची स्थापना करून जे तपास यंत्रणा राबवली होती किंवा आता चालू आहे ती, त्याच्यावर मी त्या दिवशी पण बोललो होतो, आत्ता पण बोलतो की त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ती जी कार्यपद्धती आहे ती खूप वेगानं त्याचं काम केलं जातं आणि तेच अपेक्षा आहे की लवकरात लवकर आरोपी जेरबंद करावेत. यामध्ये बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत अविनाश पारगळ यांची देखील तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर अगोदरचे पाटील नावाचे जे कोणी पोलीस अधिकारी आहेत त्यांचे देखील निलंबित केले गेले. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये तपास कशा पद्धतीने सुरू आहे आणि जे या पद्धतीने होतं आहे त्यावरती त्यांना जे रिपोर्टिंग करतात ना त्या हिशोबानं त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आमची मागणी एक आहे की आम्हाला न्याय द्या. मग SP कोण आहेत, कुणाकडून आम्हाला न्याय मिळणार आहे, आम्ही त्याबद्दल आत्तापर्यंत बोललो नाहीत. आम्हाला न्याय द्या, मग कोणी द्या, कशा प्रकारे द्यायचा तसा द्या. आमची मागणी एकच आहे, न्याय द्या, आरोपीला फाशी द्या. सगळं हे जे दहशत आहे सगळ्या ह्याच्यामध्ये ते संपवा, एवढीच मागणी आहे आमची. उद्या 13वाचा दिवस आहे, तर नेमकं काय सरकारला अल्टिमेटम असेल, मुख्यमंत्र्यांना काय सांगणं असेल? आरोपी अद्याप 3 आरोपी मोकाट आहेत. मी सांगितलं ना आत्ताच की उद्या संध्याकाळपर्यंत त्या आरोपींना अटक करा, ही आमची प्रमुख मागणी आहे सध्या. मग ते अटक झाल्यानंतर मग आम्ही बाकीचे काय आम्हाला बाकीच्या मागण्या आहेत त्या आम्ही बोलून दाखवू परत. मग यामध्ये जे संघटित गुन्हेगारी आहे त्या संदर्भात देखील कारवाईचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं गेलं आहे. मोक्कासारखे कायदे लावू अशा पद्धतीने देखील सांगितले गेले. तर ही संघटित गुन्हेगारी कशा पद्धतीने थांबली पाहिजे आणि त्यामुळं पुन्हा ज्या पद्धतीने तुमच्या बंधूंचा हत्या झाली तशा पद्धतीने कुठला प्रकार घडू नये, काय नेमके सरकारकडे निवेदन असेल, काय मागणी असेल? जे त्यांनी आता घोषणा केली मोकासारखा, जो त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये मोका लावू, जी संघटित गुन्हेगारी आहे, ते ह्यासाठीच म्हणले की ही घटना परत रिपीट नाही व्हावी. एक संतोष देशमुख आज गेला आहे, परत दुसरा संतोष देशमुख दुसऱ्या कुटुंबातला, गावातला, समाजातला, तालुक्यातला, जिल्ह्यातला परत होऊ नये किंवा कधीच कुठंच ही घटना घडू नये. त्यासाठीच त्यांनी जितकं कठोरातलं कठोर शासन होतं आहे तेवढं करावं. माझी पण तीच मागणी आहे की परत ही घटना कुणाच्याच नशिबी येऊ नये. त्यात आणखी दुसरं एक त्यांची मांडणी करत असताना केलं होतं की खंडणीचं प्रकरण आणि या प्रकरणाचे काही लिंकेज आहे का ते देखील तपासले जाईल आणि त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल, हे देखील आश्वासन दिलं. हां, खंडणीच्या प्रकरणात जे खंडणीचा विषय आहे, 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन होता, त्या दिवशी जे वॉचमॅनला मारलं त्या दिवशीपासूनच हे सुरू झालं ना. त्या दिवशी आपण सोडासोडी केली, त्यांना व्यवस्थित त्यांच्या पोलिसांच्या ताब्यात करून त्यांना वाटं लावलं. त्या दिवशी अट्रॉसिटी आमच्या माणसाची घेतली नाही म्हणून तर हे झालं ना. ते ठीक. आणि तिथं जे आत्ता सगळे मिळून नाव घेतात की खंडणी कुणाच्या नावाखाली मागत होते, काय होते, ते वाल्मिक अण्णा कराड त्याचं नाव प्रामुख्यानं घेत होते ना. आणि त्यांचा पण फोन इथले शेजारचे सरपंच आहेत, त्या सरपंचाला येत होता की संतोष देशमुख कोण आहे, काय विषय आहे. तर त्यांनी माझ्या देखत सांगितलं होतं की संतोष देशमुख हे सरळ साधा माणूस आहे, भांडणं करणारा माणूस नाही, 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा सरपंच आहे. त्याच्यानंतर पण त्यांनी इतक्या क्रूरपणे जे केलं ते एकदम चुकीचं आहे. हे कुणाच्या सांगण्यावरून झाला असेल? हे तपासात कळलं. आता जे CDR वगैरे येतील ना सगळे त्यावेळेस कळलं. आता मुख्यमंत्र्यांनी मदतीची देखील घोषणा केली तुमच्या कुटुंबाला मदत देण्यासंदर्भात. नाही, मला सध्या मदतीची एकच अपेक्षा आहे की माझ्या भावाचे जे हत्यारे आहेत, माझ्या कुटुंबाला ज्यांनी पोरकं केलं आहे, ते फक्त अगोदर जेरबंद करून त्यांना पुढील कारवाई करा. ही माझी मला ही मदत सगळ्यात जास्त पाहिजे सध्या. सरकारने तशा पद्धतीने पाऊल ठोस उचललं पाहिजे तसं. आपण पाहतोय धनंजय देशमुख यांनी सरकारकडून अपेक्षा केली की उद्या 13वा आहे आणि त्या 13व्याच्या उद्या संध्याकाळपर्यंत जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना अटक करा, हीच माझ्यासाठी खूप मोठी मदत असेल असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं. त्यामुळे प्रकाश जाधव व सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.